बंडखोरी केली, तुरुंगात गेले आणि बाहेर येताच बनले मुख्यमंत्री। जादू अशी की फक्त एक जागा विरोधकांना सोडली। हे झालंय सिक्कीमच्या विधानसभेत। चला पाहूयात। सिक्कीममध्ये पुन्हा एकदा सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने सत्ता मिळवली। पक्षाने फक्त सत्ता मिळवली असं नाही तर विरोधकांचा अक्षरशः सुपडा साफ केला। सिक्कीममध्ये 32 विधानसभा मतदारसंघांपैकी एक जागा वगळता इतर 31 जागा जिंकल्यात। उरलेली एक जागा एसडीएफला मिळाली। राज्यात काँग्रेस आणि भाजपला खातही उघडता आलं नाही। ही जादू आहे प्रेमसिंह तमांग यांची, जे आता सलग दुसऱ्यांदा सिक्कीमचे मुख्यमंत्री होणार आहेत आणि ही जादू घडवून आणण्यामागे मोठी लढत त्यांनी दिली आहे। पीएस गोले उर्फ प्रेमसिंह तमांग यांनी चामलिंग यांच्या सोबत असताना बंडखोरी करत 2013 मध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाची स्थापना केली। एसडीएफवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। पक्ष स्थापन केल्यानंतर 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत तमांग यांच्या पक्षाने 10 जागा जिंकल्या होत्या। 2016 मध्ये तमांग यांना 1994 आणि 1999 या कालावधीत सरकारी पैशांची हेराफेरी केल्याप्रकरणी दोषी ठरवलं गेलं। त्यांचं सदस्यत्वही रद्द झालं। त्यानंतर तमांग यांनी सिक्कीम उच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान दिलं होतं, पण निकाल तमांग यांच्या विरोधात लागला आणि त्यांना तुरुंगात जावं लागलं। पण इथेच कमाल झाली। तमांग यांनी असं काही प्लॅनिंग केलं की बाहेर येताच त्यांनी थेट राज्याचा ताबाच मिळवला। 2018ला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तमांग यांनी शक्ती प्रदर्शन केलं होतं। त्यानंतर 2019ला तमांग यांनी 17 जागा जिंकल्या होत्या। राज्यात बहुमताचा आकडा गाठत तमांग मुख्यमंत्री झाले। यामुळे राज्यात त्याआधी 24 वर्ष सत्तेत असणाऱ्या चामलिंग यांच्या सरकारला हादरा बसला होता। आता तर तमांग यांची सुनामीच राज्यात आली आहे। 32 पैकी तब्बल 31 जागा त्यांनी जिंकल्यात। विरोधक केवळ नावापुरते उरलेले आहेत। त्यांनी निवडणुकीत विश्वास व्यक्त केला होता की मतदार पक्षाला आणखी एक कार्यकाळ देतील। तमांग यांची पत्नी कृष्णा कुमारी राय या सुद्धा नामची सिंधीथांग या विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत। हा व्हिडिओ यातली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।